नमस्कार, मी ॲडव्होकेट हरिदास लांडे. बघा, राज्य शासनाने मागच्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं रस्त्याच्या संदर्भात शासन निर्णय घेतलेले, बरेचसे शासन निर्णय रस्त्याच्या संदर्भात घेतले आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ता किती महत्वाचा आहे, रस्ता हा शेतकऱ्याचा मूलभूत अधिकार आहे, या दृष्टिकोनाचा विचार करून प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळायलाच पाहिजे अशा पद्धतीचं धोरण अवलंबलेलं आहे. आणि तशा पद्धतीचे शासन निर्णय आतापर्यंत काढलेले, भलेही त्याची अंमलबजावणी पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने खाली झालेली नाही किंवा अधिकारी लोकांनी ती तेवढ्या पद्धतीने राबवलेली नाही, पण कागदोपत्री शासनाने बरेचसे निर्णय रस्त्याच्या बाबतीमध्ये घेतलेले. याच्यामध्ये काय झालेलं आहे, याच्यामध्ये एक रस्त्याचे निर्णय शासन घेतंय आणि शासन रस्त्यात देण्याच्या बाजूने आहे. ही गोष्ट समजल्यानंतर बरेचशा लोकांनी काय केलं माहितीये का, बरेचसे असे लोक याच्यामध्ये मुद्दाम एखादी दुश्मनी काढण्यासाठी किंवा त्याला रस्ता उपलब्ध असताना मुद्दाम एखाद्याचं नुकसान करण्यासाठी सुद्धा रस्त्याची बळच मागणी करण्याचे प्रकार जास्त वाढले होते. आणि उगच शेजारचा आपला दुश्मन आहे आणि शेजारच्या रस्त्यात शेजारी रस्ता असतानाही शेजारच्या शेतीच्या बांधावरून आपल्याला रस्ता मागणी करायचा आहे किंवा मागितल्याचे प्रकार सुद्धा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये बघितलेले. भले रस्ता असला किंवा रस्ता त्याला उपलब्ध आहे तरी रस्ता मागण्याचे प्रकार वाढले होते. किंवा बऱ्याचशा लोकांना काय केलं होतं की त्याला रस्ता आहे शेती जाण्यासाठी आणि चांगला रस्ता आहे, पण तो रस्ता त्याला जास्त लांबचा वाटतोय. मग त्यांनी काय केलेलं, आता शासन रस्ता देतंय ना, तर मग आपण काय करू, आपण डायरेक्ट मधातून रस्ता मागू, आपल्या डायरेक्ट आपल्या आखाड्यावर कसं जाता येईल आपल्याला, आपल्या नीट मधल्या बांधाना, अशा पद्धतीचे प्रकार सुद्धा वाढले होते. त्याच्यामुळे काय होऊ लागलं, ज्या लोकांना रस्ते असूनही त्यांनी मागणी केली तरीही अधिकाऱ्याकडून खालून रस्ते देण्याचे प्रकार वाढले होते. या संदर्भामध्ये याच्यावरती हे रस्ते असतानाही रस्ते देण्याचे प्रकार थांबवण्यासाठी विधान परिषदेमध्ये याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. आणि तेव्हा सुद्धा महसूल मंत्र्यांनी सांगितलं की जर रस्ता उपलब्ध असेल आणि 143 खाली जमीन महसूल अधिनियमच्या 143 खाली रस्ता जर नवीन रस्ता मागत असेल, ज्या व्यक्तीला रस्ता उपलब्ध आहे पर्यायी रस्ता, त्या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीचा रस्ता देण्यात येऊ नये, या पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. परंतु त्याचा कुठलाही शासन निर्णय खाली अद्यापपर्यंत आला नव्हता आणि हा शासन निर्णय आता 20 एप्रिल 2026 ला या संदर्भात काढलेला आहे. त्याच्यामुळं बरेचसे लोक जे परेशान होते, बळच रस्ते मागितले होते, दुश्मनी असल्यामुळे त्यांनी रस्ते मागितले होते किंवा शेजारचे पटत नाही किंवा उगाच्या खांद्याला त्रास देण्याच्या उद्देशाने रस्ते मागण्याचे प्रकार वाढले होते. आणि त्या बऱ्याचशा लोकांच्या कमेंट्स माझ्या व्हिडिओ खाली येत होत्या की सर, जर एखाद्याला रस्ता असताना तो बळच रस्ता मागत असेल तर अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे. अशा ठिकाणी मी त्यांना व्यवस्थित उत्तर देऊ शकलो नाही, कारण की तशा पद्धतीचं शासनाचं कुठलंही धोरण नव्हतं. रस्ता देण्याचं धोरण होतं किंवा देऊ नका असं कुठलंही धोरण नव्हतं. त्याच्यामुळं शासनानं आता या महसूल आणि वन विभागानं जो काही शासन निर्णय घेतलेला आहे, या शासन निर्णयामध्ये या गोष्टी सगळ्यात सविस्तर आलेले, रस्ता असल्यास रस्ता देऊ नये. आता हा शासन निर्णय काय, त्याचं टायटल वाचतो, त्याच्यातलं खालचं जे मेन गोष्टी आहे त्या वाचतो. त्याच्यानंतर हा मामलेदार कोर्ट कायदा कलम जे काही 5 खाल्या रस्ता मागतो त्याला या गोष्टी लागू आहे का ते पण सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला वाचल्यानंतर सगळ्या गोष्टी सविस्तर कळून जाईल. बघा, 20 एप्रिल 2026 शासन निर्णय बघा, याच्यामध्ये हेडिंग अशी आहे या GR ची, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत कलम 143 नुसार पूर्वीचा रस्ता असेल तर दुसरा रस्ता देण्याबाबत प्रतिबंध करण्याबाबत. खूप महत्वाचा शासन निर्णय, बरेचसे लोक त्रस्त होते. आता त्या लोकांनी हा शासन निर्णय घ्यायचा आणि या व्यक्तीला ह्या ठिकाणाहून उपलब्ध रस्ता आहे किंवा सरकारी रस्ता त्याच्या गटाला लागून जातोय, तो सुद्धा व्यक्ती दुसरा रस्ता बांधावरून मागतोय, त्याच्या सोयीचा रस्ता मागतोय. तर या संदर्भात त्याच्यात स्पष्ट सांगितलेले आहे, जे तुम्ही मागण्या करत होता त्या मागण्या शासनापर्यंत गेलेले आहेत, म्हणून त्यांनी या GR च्या माध्यमातून त्या तुमच्या पूर्ण केलेल्या. आता शासन परिपत्रक काय बघा, परिपत्रक राज्यात शेत जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी शेत रस्त्याची आवश्यकता लक्षात घेता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 अंतर्गत रस्ते उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 अंतर्गत रस्त्याचा हक्क देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे संबंधित जमिनीला योग्य व वाजवी प्रवेश, रिझनेबल ऍक्सेस उपलब्ध करून देणे हा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये 143 चा जो काही उद्देश आहे, ज्या शेतकऱ्याला खरंच रस्ता नाहीये त्या शेतकऱ्याला रस्ता उपलब्ध करून देणं, एवढाच त्या कलमाचा अर्थ आहे. याचा गैरफायदा घेऊन उपलब्ध असलेले रस्ते ज्यांना शेतकऱ्याला उपलब्ध आहेत ते शेतकरी सुद्धा याचा गैरफायदा घेऊन रस्त्याची मागणी करू लागले आणि तसे रस्ते तहसीलदारामार्फत देण्यात आलेले आहेत. अशा बऱ्याचशा ठिकाणी झालेले आहे. आता हा GR त्या ठिकाणी किंवा तुम्ही जर कुठे अपील मध्ये गेला असेल तर या ठिकाणी तो GR तुम्ही दाखवून त्यांचा निकाल बदलू शकता. तथापि असे निदर्शनास आले आहे की एखाद्या शेतकऱ्याला
त्याच्या शेतामध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता अस्तित्वात असतानाही नव्याने दुसरा रस्ता मागण्याचे प्रकार होत आहेत. आणि खरी गोष्ट आहे की रस्ता असतानाही रस्ता मागण्याचे प्रकार वाढले होते. मी जे सांगितलं कशामुळे वाढले होते तर त्या अनुषंगाने जर शेतकऱ्याला त्याच्या शेत जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता असेल अशा परिस्थितीत नवीन किंवा पर्यायी रस्ता कोणत्याही परिस्थितीत मंजूर करण्यात येऊ नये. म्हणजे स्पष्ट सांगितलेलं आहे की जर पंचनाम्यामध्ये किंवा जर प्रत्यक्ष स्थळ पाहणीमध्ये जर एखादा रस्ता शेतकऱ्याच्या लगत जर असेल, तो सरकारी रस्ता असेल किंवा वहिवाटीचा रस्ता असेल किंवा नकाशावरचा नसलेला रस्ता असेल, कुठलाही पर्यायी रस्ता त्याच्या शेतात जाण्यासाठी उपलब्ध असेल तर अशा परिस्थितीमध्ये कुठल्याच परिस्थितीमध्ये पर्यायी रस्ता मंजूर करण्यात येऊ नये असं स्पष्ट सूचना याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा, तथापि नवीन पर्यायी रस्ता कोणत्या परिस्थितीत मंजूर करण्यात येऊ नये. एखाद्या शेतकऱ्याच्या केवळ अधिक सोयीसाठी, बघा अधिक सोयीसाठी, कमी अंतरासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी नवीन रस्ता मंजूर करण्यात येऊ नये. म्हणजे एखाद्याला फक्त सोयीचा रस्ता पडतोय, मला तो रस्ता लांबचा पडतोय आणि हा रस्ता मधातून दिला तर सोयीचा पडतोय, यासाठी देता येणार नाही. त्याच्यानंतर अंतर मला दुसरा रस्ता आहे पण त्याच्याकडून जास्त अंतर जावं लागतंय आणि हा कमी अंतर पडतोय म्हणून हा रस्ता द्या, अशा पद्धतीने सुद्धा रस्ता मंजूर करता येत नाही. किंवा एखाद्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी सुद्धा रस्ता देण्यात येऊ नये असं स्पष्ट या परिपत्रकामध्ये शासन निर्णयामध्ये सांगितलेले. त्याच्यानंतर बघा 2 नंबर, तहसीलदार यांनी शेत रस्त्याच्या मागणीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीची स्थळ पाहणी स्पॉट इन्स्पेक्शन करून शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्याकरिता पर्यायी रस्ता उपलब्ध असल्यास नवीन रस्ता मंजूर करू नये. दुहेरी रस्त्याबाबतच्या मागण्या तात्काळ फेटाळण्यात याव्यात. ज्या ज्या शेतकऱ्यांनी दुहेरी रस्ता उपलब्ध आहे, कुठल्या 143 बाबत बोलतोय मी तुम्हाला, वहिवाटीचा किंवा नकाशावरच्या रस्त्याबद्दल बोलत नाही, त्याबद्दल हा शासन निर्णय लागू नाही. नकाशावरचे आणि वहिवाटीचे जे काही शासकीय रस्ते आहेत ते सरसकट खुले करण्याचे शासनाचे आदेश आहेत आणि ते याच्यात पुढे सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामुळे दुहेरी रस्ता असा असताना पर्यायी रस्ता 143 खाली मंजूर करायचा नाही हे स्पष्ट याच्यामध्ये सांगितलेले. बघा, परिपत्रकातील सूचनाचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. जर एखाद्या अधिकाऱ्यांनी मुद्दामून रस्ता असताना, सगळ्या गोष्टी रेकॉर्ड असताना जर बळच मुद्दामून रस्ता दिला त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे सुद्धा आदेश याच्यामध्ये दिलेले. आणि मी जे सांगितलं की हे कोणाला लागू आहे ते याच्यामध्ये खाली 4 नंबरच्या पॅऱ्यामध्ये दिलेले. बघा, मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम 5 नुसार करण्यात येणाऱ्या कारवाईला सदर परिपत्रकातील तरतुदी लागू नसतील. म्हणजे थोडक्यामध्ये हे फक्त 143च्या आधीपर्यंत परिपत्रक आहे. याच्यामध्ये मामलेदार कोर्टच्या या संदर्भात त्या कायद्याला याच्यातली कुठलीच अट किंवा लागू नसणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये नकाशावरचा वहिवाटीचा रस्ता, जे पण सगळे रस्ते मामलेदार कोर्टच्या कायद्याखाली येत असतील त्या रस्त्याला या संदर्भात कुठलीही याच्यातली एकही गोष्ट लागू राहणार नाही असं स्पष्ट याच्या संदर्भात दिलेलं आहे. हे परिपत्रक खूप महत्वाचं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या की रस्ते असताना सुद्धा रस्ते मागण्याचे प्रकार वाढले होते आणि ह्या परिपत्रकानं तुमचं काम केलेलं आहे की खरंच ज्याला रस्ता आहे त्यांनी मागितला त्याचा आपण समजू शकतो, पण उगाच एखाद्याला त्रास देण्याच्या उद्देशानं किंवा एखाद्याची कमी शेती असताना त्याची शेती कशी रस्त्यामध्ये जाईल या दृष्टिकोनातून असे बरेचसे धनदांडगे लोक आणि जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहे अशा लोकांनी बळच रस्त्याची मागण्या केलेले. ह्या मागण्या फेटाळण्यासाठी हे परिपत्रक काढलेले. ते परिपत्रक तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघितलं असेल आतापर्यंत. हे परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्ही आता अशा पद्धतीची जर मागणी असेल तर हे परिपत्रक त्या ठिकाणी दाखल करा. तुम्हाला बांधावरून रस्ता द्यायची गरज पडणार नाही असं स्पष्ट याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे पर्यायी रस्ता कुठलाही त्यांना उपलब्ध असला तर तो तुम्हाला नवीन रस्ता देता येणार नाही किंवा तहसीलदारांना त्याने अर्ज केला असेल तर ते फेटाळून लावण्यात यावे. हे या शासन निर्णय आणि परिपत्रकाच्या माध्यमातून सांगितलेले. बघा, तुम्ही जर नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही जर हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, कारण की आपण असेच नवीन माहितीचे, कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपल्या फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून बघत असतो.